नमस्कार. मी गणेश अंकुशराव. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मध्ये आता आपण आहोत. हे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि महागात तुम्ही जे बघताय हे गंगाजल आहे. म्हणजे उत्तर प्रदेशातून गंगेतनं डायरेक्ट ड्रम मध्ये हे जल आणलंय आणि विठ्ठलाला ह्या पवित्र पाण्यातनं आंघोळ घातली जाते. मग पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पाण्याला फार महत्व होतं. चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा केली जायची. पण कालांतरानं ती परंपरा इथल्या काय म्हणजे सदस्यामुळे किंवा इथल्या काय कमिटीमुळे या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. माझा असा या माध्यमातून सवाल आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला, की तुम्हाला आमच्या चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का? जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणारी चंद्रभागा. म्हणजे एवढं महत्व असताना तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्व कमी करताय का? त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे मंदिर समितीकडं, की तुम्ही जसं गंगेच्या जलानं विठ्ठलाला अभिषेक घालता, महापूजा करता, तसं आमच्या पवित्र चंद्रभागेचं पाणी तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे 1000-1500 कामगार आहेत. प्रत्येकानं तर एक एक दिवस वाटून घेतला तर त्या घागरीच्या माध्यमातून विठ्ठलापर्यंत पाणी चंद्रभागेचं येऊ शकतो. आणि तुम्ही तर असं नाही केलं, चंद्रभागेचं पाणी नाही आणलं, तर आम्हाला वाटेल की तुमचा चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही असं आम्हाला वाटेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमच्या मागणी दखल घ्यावी. गंगाजल पण घाला आणि विठ्ठलाचं जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेचं सुद्धा पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घाला. जसं पुंडलिक, पांडुरंग, चंद्रभागा ही जी एका ओळीमध्ये बसणारी वाक्य आहेत, जी तोडायचं काम मंदिर समितीनं करावं. म्हणजे मंदिर समितीनं तोडायचं काम करू नये अशी आमची मागणी आहे. लवकरात लवकर आमची मागणी न पूर्ण केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी.